खूपच जोराचा पाऊस सुरू आहे. बाहेर अगदी विजळ्या चमकून राहिला, एवढा जोराचा पाऊस सुरू आहे. आणि 4 वाजले आहेत, पण इतका जोराचा पाऊस सुरू आहे, सकाळचा पाऊस सुरू आहे. म्हटलं चला आता पाऊस सुरू आहे तर कांदा भजी बनवूया आज. तसं तर घरी अजून कोणी नाही आहे, पण तयारी करून ठेवते, मग येतील तेव्हा गरम गरम करीन. आणि अशा पावसामध्ये मस्त कांदा भजी आणि चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. म्हटलं माझ्यापुरती थोडीशी बनवते आणि चहा बनवते आणि मग नंतर सगळ्यांसाठी बनवेल रात्री जेव्हा येतील तेव्हा. तर चला आधी चहा ठेवते. खूपच छान पाऊस पडतो आहे. येत नाही म्हणून सगळे कंटाळून गेले होते, पाऊस कधी येईल. आणि एकदाचा जो सुरू झाला तर आता काही बंद व्हायचं नावच घेत नाही आहे. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये तर खूप जास्त पाऊस पडतो आहे, पण आमच्या सुरतमध्ये 2 दिवस पडला, कालच्या दिवस काही पडला नव्हता. आणि आज पुन्हा सुरू झालेला आहे. सकाळपासूनचा पाऊस पडतो आहे, तरी पण इतकी गरमी होते आहे ना घरामध्ये. पण चला असो, पावसाची मजा घेऊया थोडे दिवस तरी. आता मस्त चहा ठेवते आणि भज्याचं प्रिपरेशन करते. जोरात आवाज येतोय ना, बघितलं ना किती जोरात आवाज येतोय. दाखवते तुम्हाला. झाडं पण अगदी हालायला लागले, एवढा जोराचा पाऊस सुरू आहे. बाप रे बाप. ती विजा चमकत आहे. नाही म्हणत पावसाने अशी भरारी घातली की काही तो थांबायचं नावच घेत नाही. अगदी 2 दिवस झाले पाऊस पडतो आहे आणि आता तर 24 घंट्याची आगाहीसुद्धा दिलेली आहे की खूप सारा पाऊस पडणार आहे सुरतमध्ये, म्हणजे पूर्ण गुजरातमध्येच. चला बाहेर मस्त पाऊस सुरू आहे, तर म्हटलं चला आज भज्याचा आनंद घेऊया. असं तर आता घरी मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंच आहोत, म्हणून भजे मी फक्त थोडेसे माझ्यापुरते आणि त्याच्यापुरतेच बनवणार आहे. मग खिरू राहू देईल आणि मग संध्याकाळी जेव्हा येतील बाप लेकं तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे बनवून देईल. आणि अशा पावसामध्ये ना भजे खाण्याची, म्हणजे कांदा भजे म्हणा, बटाट्याचे भजे म्हणा, कुठलेही भजी म्हणा, खायची वेगळीच मज्जा असते. तसंही यापुढे एवढी गरमी पडली आहे की तळलेले पदार्थ जास्त काही खाल्ले गेलेच नाही, म्हणून आता जसा पाऊस पडायला लागला तसं तळलेले पदार्थ खायची खूप इच्छा होते. आणि त्यातही पाऊस पडत असला आणि कांदा भजी असली तर मग कायच मज्जा असते नाही का. संध्याकाळचे 5 वाजले आहेत, मग चहाची वेळसुद्धा झाली होती, तर एकीकडे चहासुद्धा ठेवली होती. आणि गेले कित्येक दिवस झाले माझे व्हिडिओही येत नाही आहे, शॉर्टसुद्धा नाही आणि लॉंगसुद्धा नाही, कारण की माझी तब्येतच खूप जास्त खराब होती, त्यामुळे मी व्हिडिओ शूटच करू शकली नाही. आणि त्यातही मग व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायचं, एडिटिंग करायचं हे काही शक्य झालं नाही. पण आता मात्र रेग्युलर येणार आहेत माझे व्हिडिओ. तब्येत माझी चांगली झाली आहे आणि शॉर्ट्ससुद्धा येणार आहेत. आता विचार करते रोज एक व्हिडिओ अपलोड करणारच आहे मी. तब्येत तर खराब होतीच, त्यातही पाऊस एवढा जोराचा पडत होता आणि पाऊस असला की मग लाईटही नसते आणि लाईट नसली की मग व्हिडिओसुद्धा अपलोड करता येत नाही. एडिट तर करता येतो पण अपलोडच करता येत नाही, कारण की नेटवर्क नसते, म्हणजे नेट नसते, वायफायच बंद असतो. तर चला असो, आता पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर होणारच आहे. आमच्या सुरतमध्ये तर येणाऱ्या 24 तासामध्ये अलर्ट सांगितलं आहे, म्हणजे खूप जास्त पाऊस पडणार आहे. तर त्यासाठी कामधंदेसुद्धा बंद आहेत आणि शाळासुद्धा बंद आहे, असा अलर्ट सांगितलेला आहे. आता बघूया काय होते तर. आणि मग एवढा जास्त जर पाऊस पडला तर लाईट तर राहणारच नाही आहे, नेटवर्कसुद्धा राहणार नाही आहे. बघूया आता काय होते तर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच पडेल. आणि मला ना कांद्याची भजी अगदी गरम गरम खायलाच आवडतात, थंडी झाली की अजिबातच आवडत. त्यामुळे जेव्हा मी बनवते ना तेव्हा बनवताच 2-3 खाऊन घेते, कारण की नंतर मग ते थंड होऊन जातात आणि थंड भजी काही मला अजिबातच आवडत नाही. त्यामुळे जेव्हा बनवते तेव्हा बनवताच खाऊन घेते. चला इकडे आता कांद्याची भजी तर झाली होती, आता थोडीशी बटाट्याची भजीही करायची होती माझ्या मुलासाठी. तर म्हटलं चला एकदाचं पीठ भिजवून ठेवते, मग रात्री बाप लेकं येतील तेव्हा त्यांनाही होईल. आणि आता तर थोडीशीच माझ्या मुलापुरतीच करणार आहे, तर त्याच्यासाठी मग पीठ एक खट्टच भिजवून घेतलं. तसेही आता 6 तर वाजलेच होते, 1-2 तासातच येतीलच ते.
गरमागरम भजे बनवून तयार झालेले आहेत आणि चहा तर मी आधीच ठेवून दिली होती आणि चहा काय 5-10 मिनिटात होऊन जाते म्हणून चहा होऊन गेली होती, पण मी गॅस बंद करून दिला आणि आता पुन्हा गरम केली. तसे तर मी गरम 2-4 भजे खाऊनच घेतले होते म्हणून आता जास्त काही खायची इच्छा नव्हती. तरी पण बाहेर मस्त जोराचा पाऊस सुरू होता तर 2-3 खाऊन घेतले आणि सोबत चहा होती. चहा आणि भज्याचं कॉम्बिनेशन तर खूपच छान लागते नाही का. चला मस्त बाहेरचा पाऊस आणि चहा एन्जॉय करूया. पावसाला आता तर सगळे वैतागून गेले आहेत. आधी म्हणत होते पाऊस येत नाही. पुरा जून महिना अगदी कोरडा गेला आणि जुलै महिना लागताच खेपी 4-5 तारीखपासून पाऊस सुरू झाला आणि आला तर असा आला की बंद व्हायचं नावच घेत नाही. आता तर त्याला वैतागूनही गेले आहेत. पण चला पावसाळ्याचाही आनंद घेतला पाहिजे. आणि आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. तर बटाटे मी कालच्या दिवशीच एक खट्टे 2-3 किलो आणले होते. तर आता मस्त भंडाऱ्यावाले आलूची भाजी मला बनवायची होती. तशी तर रेसिपी मी आधी शेअर केलीच आहे तुमच्यासोबत म्हणून आता काही शेअर नाही करत. पण तरीसुद्धा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा. नेक्स्ट टाईम जेव्हाही मी बनवेल ना तेव्हा रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. खूप छान लागते अशी भंडाऱ्यावाले आलूची भाजी. आणि कधी तर मी व्रत असले ना तेव्हा कांदाही नाही लसणही नाही टाकत, फक्त टमाट्याची प्युरी बनवूनच मी बनवते. तशी भाजी खूपच छान लागते. पण आता तर काही उपास नव्हता म्हणून कांदा टमाटरची ग्रेव्ही बनवूनच मला बनवायची होती. तशीही खूप छान लागते आणि कांदा नाही टाकला तरीही खूप छान लागते. म्हटलं चला आता बटाटे उकळत आहेत तोपर्यंत कांदा कापून मस्त ग्रेव्हीसुद्धा बनवून तयार ठेवूया म्हणजे स्वयंपाकाला मग जास्त उशीर लागणार नाही. आणि चला आता पुढचा काही व्हिडिओ शेअर नाही केला. इकडे भाजी बनवून तयार झालेली आहे आणि कालची सकाळची टिफिनची सुद्धा मला तयारी करायची आहे. भेंडीची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मग भेंडी धुवून ठेवायची, त्याला कोरी करायची आणि मग कट करून ठेवायची म्हणजे सकाळी मग लवकर टिफिन बनतो. आणि बघा इकडे कांदा कापून ठेवलेला आहे भजी बनवण्यासाठी. आणि बघा मस्त अशी भंडाऱ्यावाले आलूची भाजी खूप छान टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. आणि आता कालची तयारी सुरू आहे. अजून तर जेवणं बाकी आहेत पण आधीच मी कालची तयारी करून ठेवते. कारण की सकाळचा वेळ जर थोडा जरी वाचवायचा असला तर रात्रीच तयारी करून ठेवणे ही माझी सवय झालेली आहे. आणि तसंही टिफिन मला सकाळी लवकर बनवावं लागते. 8 वाजेपर्यंत टिफिनही आणि नाश्ताही रेडी पाहिजे कारण की लवकर जातात ना त्यामुळे. त्यासाठी मग रात्रीच मी तयारी करून ठेवते. आणि असा थोडा वेळ वाचवून जर आपण कामं केलीत ना तर आपली कामंही लवकर होतात आणि आपला वेळही खूप सारा वाचतो. आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.